आणि राजकारण हे खूप वेळ घेणार, ज्याला खूप वेळ द्यायला लागतो. म्हणजे आपण 100 कामं राजकारणामध्ये केली आणि एक काम नाही झालं, तो लोक तेच लक्षात ठेवतात. यशस्वी पुरुषाच्या मागे असं म्हणतात की महिला असते, पण तू यशस्वी महिलेच्या मागे तिचं पूर्ण कुटुंब असतं, तेव्हाच ती यशस्वी होऊ शकते. की नेमकी रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असं सगळं नाशिककर म्हणत असतात. तर मग तुम्हाला काय वाटतं याबाबत, तुम्ही काय बोलावं असं वाटतं? की लोकांचा विश्वास आपण संपादित करायला पाहिजे. एकदा लोकांचा विश्वास आपण संपादित केला आणि ती विश्वासार्हता आपण समाजामधली आपली टिकवली की समाज कायम आपल्या पाठीशी राहतो. बरोबर. कारण जर त्या बागांना पाणी मिळालं नसतं तर ती बाग उकडून फेकायला लागली असती. आणि 1 एकरामध्ये द्राक्षाची बाग उभी करायला 12 लाख रुपये लागतात. बरोबर. आमचा शेतकरी परत कधीच त्यातनं वर आला नसता. नमस्कार ताई, तुमचं हार्दिक स्वागत आहे. गेल्या 35 वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात आणि याच्या आधी तुम्ही प्राध्यापिका पण होतात. तर मग नेमकी राजकारणात यायचं काय कारण होतं? गेल्या 35 वर्षांमध्ये मी राजकारण आहे आणि प्राध्यापिका म्हणून मी 28 वर्ष काम केलं. बरोबर. परंतु राजकारणामध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये मी ऍक्सिडेंटली आले. परंतु पुणे विद्यापीठामध्ये मी लेडीज जनरल सेक्रेटरी होते. शालेय जीवनामध्ये देखील विद्यार्थी मंडळाचे मी प्रमुख होते. आणि 1997 साली जेव्हा माझा प्रभाग महिला राखीव झाला तेव्हा मी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी ह्या नात्याने तेव्हापासून माझी कारकीर्द जी आहे ती सुरू झाली. तसं मी भारतीय जनता पार्टीचं काम माझं लग्न 89 मध्ये झालं तेव्हापासून काम करतच होते. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणं, निवडणुकांमध्ये प्रचार करणं, काम करणं, अशी मी कामं करत होती. पण तो 97 साली महिला राखीव प्रभाग झाल्यानंतर अपघाताने मी सक्रिय राजकारणामध्ये आले आणि तेव्हापासून कायमच मी राजकारणामध्ये निवडून येते. जवळपास 3 वेळा मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. बरोबर. उपमहापौर म्हणून मी काम केलेलं आहे आणि आता 2 टर्म पूर्ण विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आहे. बरोबर. आणि त्याच्यासोबत जवळपास 28 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून देखील काम केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे माझी 35 वर्ष जी आहे ही प्रचंड मेहनतीची, प्रचंड व्यस्त आणि जनसेवेसाठी समर्पित अशी आहे. राजकारणात एक स्त्री म्हणून भरपूर संकट येत असतात माझ्या माहितीनुसार. तर मग तुम्हाला काही संकट आले होते का या आयुष्यात? पहिला मी महिला असल्याचा मला कायमच अभिमान वाटतो. आणि त्यामुळे कुठलं संकट आलं की मी त्याच्याकडे स्त्री म्हणून ते संकट आलंय असं मी कधीच त्याच्याकडे बघितलेलं नाहीये. संकट अनेक येत गेली. त्या संकटांच्या सामोरं जाणं एक आहे की राजकीय क्षेत्र हे थोडंसं वेगळं आहे. बरोबर. अलीकडे महिलांना आरक्षण मिळालं. म्हणजे सुरुवातीला महिलांना महानगरपालिकेमध्ये 33% आरक्षण होतं, ते आता 50% झालंय. आणि विधानसभेमध्ये तर आम्ही बिना आरक्षणाचं आता आम्हाला जनतेने नाशिक शहरामधून निवडून दिलेला आहे. परंतु पुरुषांचा पगडा असलेलं हे क्षेत्र मला असं वाटतं की हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे मी त्याच्याकडे फार म्हणजे खूप मोठा गहन प्रश्न आपल्या पुढे कुठला तरी उभा झालाय अशा पद्धतीने न घेता एक त्यातलंच आपल्या कामाचाच एक भाग आहे ह्या पद्धतीने सामोर होत मी प्रत्येक विषयाला सामोर आजपर्यंत जात गेले. ओके. नाशिक मध्ये तुम्ही आता 2 टर्म आमदार आहात. तर मग तुम्ही आल्यानंतर नाशिक मध्ये कोणत्या कामांना सुरुवात झाली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये नेमकी कोणते काम होणार आहे, काय सांगाल तुम्ही याच्याबाबत? 10 वर्षामध्ये मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना मी दाव्यानिशी सांगेल की 50 वर्षांमध्ये जेवढं काम झालं नाही तेवढं मी त्याच्या कैक पटीने 100 पटीने अधिक मी ह्या 10 वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. काम हीच माझी ओळख आहे आणि सातत्याने जनतेमध्ये राहणं, जनतेचे प्रश्न जाणून घेणं, जनतेला भेटत राहणं आणि जनतेचा आवाज म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं हे मी माझं कायम कर्तव्य समजते. त्यामुळे मला एकदा नागरिकांनी निवडून दिल्यानंतर सुमोटो मी स्वतः खूप कामं करत असते.
म्हणजे मला असं नाही की काम सांगितलं कीच मी काम करते, काम न सांगता देखील मी अनेक कामं मतदारसंघामध्ये करत असते. म्हणजे आमदार निधीच्या पलीकडे जाऊन, आमदार निधी तर 5 कोटी जो दरवर्षाचा असतो तो तर आपण सगळ्याच नागरिकांच्या मागण्यांप्रमाणे आम्ही काम करतो, बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी शासनाच्या विविध विभागामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि अनेक प्रकल्प असे मोठे आणि दर्जेदार प्रकल्प मी ह्या शहरामध्ये उभे करू शकले माझ्या मतदारसंघामध्ये. त्याचा मला आनंद होतोय. सर्वात पहिलं सांगायचं झालं तर मेळा बसस्थानकाचा केलेला विकास. आपण बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या स्थापनेपासून जे मेळा बसस्थानक होतं त्याची जी अवस्था होती, माझ्या लहानपणी जी त्याची अवस्था होती, तीच अवस्था मला आमदार झाल्यानंतर देखील दिसत होती. बरोबर. शासनाच्या परिवहन विभागाकडे तेव्हा पैसे नव्हते. मी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना भेटले आणि त्यांच्याकडनं 15 कोटी रुपये मी राज्याच्या अर्थ खात्यामधून मंजूर करून घेतले आणि त्या 15 कोटीमधून आज आपण बघतोय की विमानतळाच्या धर्तीवरती 4 AC प्लॅटफॉर्म असलेलं मेळा बसस्थानक आज आपण नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. बरोबर. त्याच्या समोरच सेंट्रल बस स्टेशन आहे. त्याची देखील अवस्था, तिथं असलेले खड्डे, त्याची झालेली दुरावस्था ही खूप जुनी आहे. बरोबर. आणि मी आता त्याच्यासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता ते देखील एक नव्याने त्याची सुरुवात बरोबर. होणार आहे आणि नवीन काट टाकणार आहे. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मला नागरिक येतात, भेटतात, ते जे काही निवेदनं देतात ते माझ्या ऑफिसला एकही निवेदन पडून राहत नाही. बरोबर. प्रत्येक निवेदनाचा आम्ही निपटारा करतो, प्रत्येक कामाचा आम्ही निपटारा करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन हे जी महत्वाची मी आता तुमच्यासमोर यादी वाचली, ही शहरातलं जिल्ह्याचं सामाजिक जीवन सुधारण्यासाठी, दर्जा उंचावण्यासाठी मला जे काही करता आलं, विशेष प्रयत्न करून, विशेष निधी आणून महाराष्ट्र सरकारच्या कडून ह्या सगळ्या प्रकल्पांच्यासाठी मी गती दिलेला आहे. बरोबर. इथं आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक जो आहे त्या ठिकाणी मी जवळपास 8 कोटी रुपये निधी आणून जलतरण तलाव, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचं बांधकाम केलेलं आहे. तिथं शिवसत्य क्रीडा संकुल होतं एक जुनं, 35 वर्ष जुनं क्रीडा संकुल होतं. मग ते माझ्या लक्षात आलं की आता हे खूप खराब झालंय आणि त्यासाठी मी जवळपास 10 कोटी रुपये निधी आणला. त्याचं देखील कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सांगते, ग्रीन जिम असतील, गार्डन मधली खेळणी असतील, आमदार निधीमधली समाज मंदिरं असतील, अभ्यासिका मी 3-4 मोठ्या उभ्या केलेल्या आहेत मतदारसंघामध्ये. समाज मंदिरं तर अनेक उभी केली असतील, पण अशी अनेक कामं, रस्त्यांची कामं असतील, गटारीची कामं असतील, स्लम वस्त्यांमध्ये, प्रत्येक स्लम वस्ती असं एकही माझ्या मतदारसंघातली स्लम नाही की जिथं माझा निधी गेलेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, कुठं बौद्ध स्मारकाची मागणी असेल, ह्या सगळ्या विषयांसाठी मी कामं केलेली आहे आणि अद्यावत अशा पद्धतीने त्या स्लमला देखील काम करण्याचं काम करत आहोत आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही स्लमला देखील पट्टे देण्याचं काम हाती घेत आहोत. त्यामुळे हा मतदारसंघ असा उच्चभ्रूंच्या काही भाग, काही गोरगरिबांची वस्ती, जुना नाशिक सारखा गावठाणाचा भाग आणि सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या मिश्र असलेला हा मतदारसंघ आहे, त्याची गाठणी आहे. परंतु ह्या मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना न्याय देण्याचा मी 10 वर्षामध्ये पुरेपूर प्रयत्न केलाय. सकाळी 8 वाजता एकदा माझी सुरुवात झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मला नागरिक भेटायला येत असतात, कार्यकर्ते भेटायला असतात, जनता येत असतात सगळेजण. आणि मला भेटल्यानंतर असं होत नाही की माझ्याकडनं कुठलं काम झालं नाही. ही माझी ओळख मी ह्या 10 वर्षामध्ये निर्माण करू शकले. समाजात असं बोललं जातं की एखादा राजकारणी माणूस असतो त्याचं आयुष्य एकदम साधं, सरळ आणि आनंददायी असतं. पण मग जर तुम्ही एक स्त्री आहात आणि राजकारणात पण आहात, तर मग राजकारण सांभाळता आता राजकारणात आहात आणि आमदार पण आहात, तर सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. सगळ्या तुमच्या विभागातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल कराव्या लागतात. तर मग ते करता करता तुम्हाला तुमचा परिवार सांभाळणं शक्य होतं का? पहिल्यांदा राजकारणामध्ये असलं की माणसाचं आयुष्य साधं, सरळ आणि आनंदित असतं. मी सांगेल की साधं सरळ नसतं. आनंद हा माणसाच्या अपेक्षेवरती असतो. बरोबर. माझा स्वभाव मी कायमच आनंदी असते, मी कायम समाधानी असते.
आणि राजकारण हे खूप वेळ घेणारं, ज्याला खूप वेळ द्यायला लागतो. म्हणजे आपण 100 कामं राजकारणामध्ये केली आणि एक काम नाही झालं, तो लोक तेच लक्षात बरोबर. ठेवतात. त्यामुळे किती मेहनत ह्या क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही बघितलं असेल की राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणाला बीपी असतो, कोणाला शुगर असतो, बाकी बरोबर. त्रास असतात. असे खूप गोष्टींबद्दल त्यांना सामोरं जायला लागतं, कारण लाईफ खूप त्यांचं व्यस्त असतं, टफ असतं. स्वतःच्याकडे ते वेळ देऊ शकत नाही, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. परंतु मी पेशाने राजकारणामध्ये काम करण्याच्या आधी मी पहिली प्राध्यापिका आहे. बरोबर. आणि माझ्या प्राध्यापिकी पेशेने मला खूप काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना शिकवल्या. आणि मी आज देखील प्रकर्षाने काही गोष्टी सांभाळते आणि पाळते. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा तर मी 3 गोष्टी एट अ टाइम करत होते. एक महिला म्हणून, एक तर मी घरामध्ये गृहिणी म्हणून घर बघणं, बरोबर. एक पहिलं कर्तव्य महिलेचं असतं. मुलं लहान होती खूप. मी नगरसेविका झाली तेव्हा माझा मुलगा 1 वर्षाचा होता. त्याच्यानंतर मी तेव्हा प्राध्यापिका पण होती, नगरसेविका पण होती आणि 2 मुलांची आई पण होती. बरोबर. तर ह्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा 3 आघाड्यांवरती जेव्हा काम करायला लागतं, 2 आघाड्यांवरती काम करत असतानाच अडचणींना सामोरं जायला लागतं. बरोबर. तर 3 ठिकाणी काम करत असताना निश्चितच खूप धावपळ होते. तेव्हा मनाची देखील खूप घालमेल व्हायची, लहान लहान मुलं. परंतु प्रायोरिटी आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीला कधी, कुठं आणि कशी द्यायची हे मी प्राध्यापिके पेशेतनं शिकत गेले. आणि त्यामुळे मुलांचं संगोपन करत असताना मुलांकडे ज्या गोष्टींकडे वेळ द्यायला पाहिजे त्या ठिकाणी देत गेले. प्राध्यापिका म्हणून काम करत असताना तेव्हाच वर्गामध्ये जात असताना राजकारणाचे जोडे जे आहेत हे कायम बाहेर ठेवले. बरोबर. एकदा क्लासरूममध्ये गेल्यानंतर कधीही राजकारणाचा विचार मनामध्ये आला नाही. आणि नगरसेविका म्हणून उरलेल्या वेळेमध्ये कॉलेज सुटल्यानंतर नगरसेविका म्हणून काम करताना जनतेचे प्रश्न, कारण प्राध्यापकाची नजर कायमच चुकीची गोष्ट जी समाजामध्ये असते त्यांना ती पटकन दिसते. बरोबर. आणि बरोबर असेल ती देखील पटकन नजर कैदेमध्ये होते. त्यामुळे बरोबर काय आणि चूक काय हे पटकन समजून घेऊन त्याच्यावरती उपाय करणं हे मी करत गेले. आणि त्यामुळे मला यश प्राप्त होत गेलं. आज माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत, दोघांची लग्न झालेली आहेत. आता मी महाविद्यालयीन जीवनापासून देखील मी VRS घेतलेली आहे. आणि आता विधिमंडळामध्ये गेल्या 10 वर्षापासून पूर्ण वेळ मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत आहे. आणि मला जनतेचे प्रश्न सुटत असताना, त्यांची कामं करत असताना मला ह्या मतदारसंघामध्ये भरपूर कामं करता आली. त्याचा मला मनापासून आनंद मिळतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की मला खूप समाधान मिळतं. बरोबर. आणि त्यामुळे राजकारणातनं मी कधी स्ट्रेस घेत नाही. पण एक आहे की खूप मेहनत करत असते आणि त्याच्यामुळे कधीतरी त्याचा आरोग्यावरती देखील ताण पडतो. पण तुम्हाला त्याची आवड आहे, त्यामुळे मला त्याचं कधी वाईट वाटत नाही. बरोबर. असं म्हटलं जातं ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचं योगदान असतं. पण मग जेव्हा स्त्री एखादी यशस्वी होते तेव्हा म्हटलं जातं की ती तिच्या स्वकर्तृत्वावर झाली किंवा मग तिने तिचं स्वतःचं बघितलंय. तर तुम्हाला काय वाटतंय नेमकी की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचं योगदान असू शकतं? नाही. प्रत्येक यशस्वी महिलेच्या पाठीमागे तिच्या पूर्ण कुटुंबाचं सहकार्य असतं. मी जेव्हा 3 आघाड्यांवरती काम केलं तेव्हा माझ्या घरच्यांचं, माझ्या पतींचं पूर्णतः मला कायम मार्गदर्शन असायचं, पाठबळ असायचं. भिऊ नकोस, लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा खंबीर नवरा जेव्हा पाठीशी असतो ना, तेव्हा स्त्री समाजामधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तर ती कधी स्वतःला कमी समजत नाही. बरोबर. आणि आई आपली बाहेरून थकून येते, आईवरती खूप कामाचा ताण आहे, ही समजून घेणारी मुलं असली की मला असं वाटतं की महिलेला काम करायला उभारी मिळते. बरोबर. त्यामुळे कुठलीही महिला स्वतःच्या कुटुंबाच्या पाठबळाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी तर म्हणेल, यशस्वी पुरुषाच्या मागे असं म्हणतात की महिला असते, पण तू यशस्वी महिलेच्या मागे तिचं पूर्ण कुटुंब असतं, तेव्हाच ती यशस्वी होऊ शकते.
आता सध्या नाशिकची परिस्थिती बघितली तर नाशिकमध्ये नाशिककरांचं हेच म्हणणं आहे की नेमकी रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहे, असं सगळे नाशिककर म्हणत असतात. तर मग तुम्हाला काय वाटतं याबाबत, तुम्ही काय बोलावं असं वाटेल तुम्हाला? नाशिकच्या रस्त्यांवरती खूप खड्डे झालेले होते हम्म. आणि आम्ही बघत होतो प्रशासन कुठल्या पद्धतीने काम करत आहे. हम्म. आणि म्हणून एक 8-10 दिवसांपूर्वी हम्म. नाशिक महानगरपालिकेमध्ये धडक दिली. ओके. माझ्यासोबत आमदार राहुल डिकले देखील होते. हम्म. आणि प्रशासनाला योग्य शब्दामध्ये योग्य भाषेमध्ये जाब विचारला. हम्म. त्यांना सक्त ताकीद दिली. हम्म. खड्ड्यामध्ये मुरुम माती भरू नका. हम्म. मुरुम माती भरली की त्या खड्ड्यातनं गाडी गेली की ती बाहेर येते बरोबर आहे. आणि परत तीच धूळ दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे आधी ज्या ठिकाणी त्यांनी मुरुम माती टाकली होती ती आम्ही काढायला लावली आणि त्यांना पूर्ण कच आणि डांबर टाकून परमनंटली ते खड्डे बुजवायला लावले. बरोबर. मी तुम्हाला सांगते, त्यांना मी 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. हम्म. मध्ये आपण बघतो की गणपती सुरू झाल्यापासून हम्म. पाऊस देखील सुरू झालेला आहे आणि त्यामुळे एक 2-3 दिवस अजून त्यांचं काम वाढलंय. बरोबर. पण ह्या अजून 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगते, नाशिक माझ्या मध्य विधानसभा मतदारसंघामधले सगळे खड्डे प्रशासन युद्धपातळीवरती बुजवण्याचं काम करत आहे. बरोबर. आणि त्यामुळे कुठल्या कामाचा दर्जा खराब असेल तर माझ्याकडे मी अनेक वेळा रस्ता दुसऱ्यांदा करायला लावलाय. मी तुम्हाला सांगते, म्हणजे त्याच्यामध्ये मी कधी कोणाची हायगाई करत नाही, कोणाचे लाड करत नाही, कोणाच्या पाठीशी घालत नाही. जनहित हेच कायम मी माझं केंद्रबिंदू समजून मी आजपर्यंत काम करत आहे आणि स्वतः मनाने संवेदनशील आहे. ज्या खड्ड्यातून आपल्याला जायला लागतंय त्या खड्ड्यातून नागरिकांना जायला लागतंय आणि त्या खड्ड्यातून गेल्यानंतर लोकांचे अपघात होत आहेत. ही संवेदनशीलता माझ्याकडे मनामध्ये 100% राजकारणामध्ये काम करताना मी जपली आहे, जोपासली आहे. त्या संवेदनशीलतेमुळे खूप वेळा त्रास देखील होतो. बरोबर. पण संवेदनशील राहिलं की राजकारणामध्ये येणारी जी एक निगरकट्टपणा जो आहे तो अजिबात माझ्याकडे अजून येऊ दिलेला नाहीये. लवचिक आहे, संवेदनशील आहे आणि जनतेच्या प्रश्नांची कायम चाड आहे. आणि त्यामुळे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मग ते मी जनहित लक्षात ठेवून त्याच्यावरती काम करते. त्यामुळे खड्डे काय, बाकी पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, अशा सर्वच विषयांमध्ये आजपर्यंत मी लक्ष टाकत आले. ओके. म्हणजे राजकारणात खंबीर साथ असणं किती गरजेचं आहे, काय वाटतं मला? म्हणजे ती एक कुटुंबाची असो किंवा मग ती आपल्या मतदारांची असो, काय वाटतं तुम्हाला? राजकारणामध्ये खंबीर साथ असणं कुटुंबाची, इथं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हे खरंच 100% गरजेचं आहे. जर कुटुंबाची साथ नसेल तर राजकारणामध्ये कामच करता येणार नाही. आणि समाजाची देखील खंबीर साथ पाहिजे. बरोबर. पण समाजाची खंबीर साथ कधी मिळते की लोकांचा विश्वास आपण संपादित करायला पाहिजे. एकदा लोकांचा विश्वास आपण संपादित केला आणि ती विश्वासार्हता आपण समाजामधली आपली टिकवली की समाज कायम आपल्या पाठीशी राहतो. बरोबर. आणि जनतेचे प्रश्न आपण प्रामाणिकपणे सोडवत गेलो की जनता आपल्या पाठीशी राहते. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने पुढे जात असते. बरोबर. सध्याची परिस्थिती बघता सध्याच्या स्थितीमध्ये स्त्री सुरक्षावर जास्त प्रश्न उठत आहेत. तर मग तुम्हाला काय बोलावंसं वाटेल याबद्दल? हे खरंय की समाजामध्ये आम्ही प्रगत होऊन खूप शिक्षण घेऊन आज अनेक विकासाची दालनं असतील, जागतिक स्तरावरती तंत्रज्ञानाचा स्फोट होत असताना, ज्ञानाचा स्फोट होत असताना, सुरक्षेची अनेक पद्धतीची कवच आज निर्माण झालेली असताना आमची महिला अजून सुरक्षित नाहीये. आणि एक महिला म्हणून ह्याची कायम मनामध्ये खंत वाटते, ह्याचं प्रचंड दुःख होतं, प्रचंड ह्याच्या वेदना होतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मुलींवरती, स्त्रियांवरती होणारे बलात्कार किंवा अन्याय, अत्याचार जो आहे हे कुटुंब व्यवस्थेमधून होणारे जास्त आहेत. म्हणजे घरातल्यांनीच विनयभंग करणं, बलात्कार करणं, बॅड टच करणं,
त्या मुलीला जेव्हा समजत नसतं आणि समाज व्यवस्थेमधून होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार, हा विषय अजूनही खूप गंभीर आहे आणि त्याच्यासाठी समाजामधली विकृत मनोप्रवृत्ती जी आहे ही नष्ट व्हायला पाहिजे आणि सुदृढ मन पुरुषांमध्ये विकसित होण्यासाठी देखील आपल्याला त्याच्यासाठी काम करायला लागणार आहे. मग ते शाळांमधून असेल, महाविद्यालयांमधून असेल किंवा कुटुंबांमधून असेल. स्त्री ही पूजनीय आहे. बरोबर. आणि हिंदू संस्कृतीमध्ये परस्त्री कडे आपण बघितलं तर हे पापासमान मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीचं संवर्धन करणं, रक्षण करणं आणि स्त्रीला माता समजून, तिला वंदनीय मानून, तिचा सन्मान करणं, हे सर्व समस्त पुरुष जात जोपर्यंत समजून घेत नाही आणि जोपर्यंत तशी मानसिकता तयार होत नाही, जोपर्यंत समाजातली विकृती नष्ट होत नाही, तोपर्यंत आमचा समाजामधल्या मुली ज्या आहेत ह्या असुरक्षित आहेत. पण मी तुम्हाला सांगते, मुलींनी अतिशय कणखर राहायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे लहान मुली ज्या आहेत त्यांची काळजी त्यांच्या आईने जास्त घ्यायला पाहिजे. बरोबर. की मुलगी वयात येताना तिला कुठल्या कुठल्या गोष्टी आपण समजून सांगायला पाहिजे, ते त्या आईने तिला समजून सांगायला पाहिजे. कुठल्या गोष्टींपासून सावध राहायला पाहिजे. सख्ख्या घरातले नातेवाईक असतील त्यांच्याही पासून दूर राहायला पाहिजे, कसं दूर राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायला पाहिजे. आणि स्त्रीने समाजामध्ये काम करत असताना, कुटुंब व्यवस्थेमध्ये काम करत असताना ती एक कणखर आहे. बरोबर. जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच सांगितलंय की महिलेला अन्नपूर्णेचंही स्वरूप दिलेलं आहे, सरस्वतीचं पण दिलेलं आहे आणि वेळ आली तर ती नवदुर्गेचं आणि चंडिकेचं आणि कालिकेचं देखील रूप घेऊ शकते. बरोबर. आणि त्यामुळे मी तरुण मुलींना सांगेल की तुमच्या संरक्षणाची काळजी ही तुम्ही देखील तुमच्या पर्समध्ये काही वस्तू ठेवून बरोबर कायम ठेवत जा. तुम्हाला असुरक्षित समजू नका. तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर जवळचं पोलीस स्टेशन गाठा, आई वडिलांना सांगा, महाविद्यालयामध्ये सांगा, शाळेमध्ये सांगा, पण कुठलीही गोष्ट सहन करू नका. सहन करणे पण हा एक गुन्हा असू शकतो माझ्या हिशोबाने. नाही, सहन करणं गुन्हा असण्यापेक्षा मुली काय होते की घाबरतात कधी कधी. ही गोष्ट मी कशी सांगू, लाजतात. पण मला असं वाटतंय की आई जर आपली बोलती झाली मुलीशी आणि आईने जर ह्या सगळ्या पद्धतीची एक मुलगी वयात आल्यानंतरची जी काळजी घेतली, महाविद्यालयीन मुलींना समजतं, बरोबर, शाळकरी मुलींना समजत नाही. त्यामुळे जोपर्यंत आईने समजून घ्यायला पाहिजे तोपर्यंत आईने तिच्या बरोबरचा प्रवास नीट करायला पाहिजे. आणि महाविद्यालयांच्या पुढचा जो प्रवास जो आहे हा युवतीने आपला नीट सांभाळून करायला पाहिजे. आणि आपल्याला कणखर समजून आपण कोणालाही न घाबरता आपण प्रत्येक विषयाला सामोरं जायला पाहिजे. आणि जे अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती आमची तर फाशीच्या शिक्षेचीच मागणी आहे, फाशीच्या शिक्षेची. आणि नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये ते होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. अच्छा, नाशिकमध्ये जे मॉडर्निझमचा जो ट्रेंड चाललाय त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की नाशिकमध्ये आपली नाशिकची जी संस्कृती आहे तिचा कुठेतरी विसर पडत चाललाय का यंग पिढीमध्ये? नाही, आजच्या तरुण पिढीमध्ये दोन प्रकारची मला तरुणाई दिसते. एक तरुणाई जी आहे ती खूप प्रगल्भ आहे, मॅच्युर्ड आहे, विचारी आहे, उत्तम समज आहे, जाण आहे. आणि दुसरी तरुणाई पण दिसतीये की जी व्यसनाधीनतेकडे जास्त झुकतीये. बरोबर. दारू असेल, ड्रग्ज असतील, गांजा असतील, ह्याच्याकडे पण एक वळणारी एक पिढी मला दिसतीये. बरोबर. मॉडर्नायझेशनला माझा कधीच विरोध नाहीये. मॉडर्नायझेशन काळानुरूप प्रत्येकच गोष्टी, म्हणजे पूर्वी आपला आदिमानव होता, तो कपडेच घालायचा नाही, झाडापानांच्या पासून कपडे बनवून तो घालायचा. तो बदल जसं जसं जग प्रगत होत जाईल तसा होत राहतो. त्यामुळे मॉडर्नायझेशनला माझा विरोध नाहीये. आजची तरुण पिढी जी आहे ही अतिशय सुसंस्कृत आहे, सक्षम आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मी जेव्हा तरुणांना भेटते की त्यांच्याकडनं चार गोष्टी प्रत्येक तरुणांकडनं वेगवेगळ्या आपल्याला शिकायला मिळतात. त्यांचं लॉजिकल थिंकिंग खूप चांगलं आहे, त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे, त्यांचे इनिशिएटिव्ह खूप चांगले आहेत आणि नवनवीन कल्पना घेऊन ते पुढे येत आहेत. बरोबर. तर ह्या गोष्टींचं मी स्वागतच करते. परंतु मॉडर्नायझेशनच्या बाबतीमध्ये जगत असताना ह्या मॉडर्न
वैज्ञानिक युगामध्ये आपण जगत असताना मी तरुणांना एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, पेशामध्ये, उद्योगामध्ये किंवा शिक्षण घेत असाल तर आपल्यावरती आईवडिलांनी केलेले संस्कार आणि आपली संस्कृती ह्याला सोडू नका. आपली संस्कृती ही आपली ओळख आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपल्या कुटुंबाचा विचार करा की मी हे केलं तर काय होईल, मी असा वागला तर कसं होईल, मी अशी वागली तर कसं काय होईल. कुटुंबाला समजून घेणं, आई वडिलांना समजून घेणं आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांना समजून घेणं. मला असं वाटतंय की जेव्हा एखादी पिढी ते करते, त्याचा समतोल राखते, तेव्हा सुदृढ कुटुंब तयार होतात आणि सुदृढ कुटुंब तयार झाले की सुदृढ समाज तयार होतो. बरोबर. त्यामुळे ज्या ठिकाणी आई वडिलांचाही आदर केला जातो स्वतःच्या आणि स्वतःच्या सासू सासऱ्यांचा आदर केला जातो ज्या मुलीकडून किंवा तिच्या त्या मुलाकडून, त्यावेळी मी तुम्हाला सांगते ते कुटुंब सशक्त असतात, ते तरुण तरुणी सशक्त असतात. आणि त्यामुळे हा विचार फार महत्वाचा आहे. मी किती पैसे कमवतो, मी शिक्षण किती उच्च दर्जाचं घेतलंय, किंवा मी किती मोठ्या हुद्द्यावरती काम करतो, ह्या सगळ्या म्हणजे यश नाहीये. बरोबर. त्यामुळे यश म्हणजे माझ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या सोबत सक्षमरित्या माझ्याही कुटुंबाला सक्षम करून मला जर पुढे घेऊन जाता आलं तर मी यशस्वी, तरच मला आनंद मिळू शकतोय. आणि तो आनंद मिळण्यासाठी तरुण पिढीने ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, एवढंच मला वाटतंय. व्यसनाधीनता हा तर खूपच गंभीर विषय. म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा नाशिक शहरामध्ये आणि त्याच्या आधीपासून खूप की ड्रग्सचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये 4-5 वर्षांमध्ये गेला, खूप फोफायला लागला. माझ्या जेव्हा लक्षात आलं की महाविद्यालय असतील, शाळा असतील, त्या ठिकाणी हा ड्रग्सचा व्यवसाय होतो आणि तरुण पिढी याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या आहारी गेली, मी तुम्हाला सांगते अतिशय आक्रमक पद्धतीने विधिमंडळामध्ये मी सातत्याने सदरच्या विषयावरती आवाज उठवला. पोलीस आयुक्तांना सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये सातत्याने भेटून त्यातले इनपुट्स दिले. त्यातले गुन्हेगार होते त्यांच्यावरती कडक शासन करण्यासाठी मी पोलीस प्रशासनाला भाग पाडलं. आणि आज असं म्हणू शकत नाही की नाशिक शहर हे ड्रग मुक्त झालंय, बरोबर, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम केलेलं आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की नुसतं आपल्याला ड्रग मुक्त करून चालणार नाहीये. अनेक तरुण मुलं जी आहेत ह्या व्यसनाकडे गेलेली आहे आणि ते व्यसनाधीन झालेली आहे. त्यामुळे त्यांना व्यसनमुक्तीकडे देखील नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू. बघायला गेलं तर मुंबईकर मुंबईचं कौतुक करतात, पुणेकर पुण्याचं कौतुक करतात, जळगावकर जळगावचं कौतुक करतात, पण आपल्या नाशिकमध्ये असं काही आहे का कौतुक करण्यासारखं? काय वाटतं तुम्हाला? नाशिकमध्ये खूपच आहे कौतुक करण्यासाठी. नाशिक हे सुंदर आहे, सुंदर हवेचं ठिकाण आहे. इथलं हवा, पाणी आणि इथला निसर्ग खूपच सुंदर आहे. मंदिरांचं गाव आहे, मंत्रभूमी आहे, तंत्रभूमी आहे, दर 12 वर्ष भरणारा कुंभमेळ्याची देखील भूमी आहे. आणि नाशिकची एक घाटणी आहे, एक वेगळी आहे. म्हणजे पुण्यामध्ये गेलं की तुम्हाला सांगते की आज आपल्याला खूप मोठी लोकसंख्या आणि ट्रॅफिक जाम, रस्त्यांवरून गेले की डोळे आगाव होतात प्रदूषणामुळे. मुंबईमध्ये गेलं की नुसत्या उंच इमारती. आमच्याकडे नाशिकमध्ये आज जुने वाडे देखील बघायला मिळतात. बरोबर. आमच्याकडे इथं 25 मजली 50 मजली इमारती देखील बघायला मिळतात. बरोबर. ही नाशिकची ओळख आहे. आणि नाशिकमधले खवय्ये खूप लोक आहेत. नाशिकची मिसळ सगळे प्रसिद्ध आहे, नाशिकची द्राक्ष सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे, नाशिकची वाईन तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिक हे मला असं वाटतं की रिटायर्ड झाल्यानंतर अनेक अधिकारी, अनेक लोक नाशिकमध्ये मुक्कामी येत आहेत. बरोबर. तुम्हाला माझं नाशिक मला कायमच खूप आवडतं. माझं नाशिक माझा अभिमान आहे. बरोबर. नाशिकमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर काम झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला अजून येत्या पुढच्या 5 वर्षांमध्ये? पुढच्या कालावधीमध्ये आता नाशिक शहरामध्ये IT प्रकल्प काही यायला पाहिजे. पुढच्या 2 वर्षांनी येणारा सिंहस्थ आहे, त्याच्यावरती आम्ही नमामि गंगेचा एक प्रकल्प आणि DPR केला. त्या DPR करत असताना त्याच्यामध्ये मी खूप लक्ष टाकलं. त्याच्यामध्ये गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही कामं त्यांना धरायला लावलेली आहे. आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत ते देखील अपग्रेड करण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. कारण केंद्र सरकारने पूर्वी
30 BOD पर्यंत पाणी असेल तर ते सिवेजचं ट्रीट केलेलं पाणी असेल तर ते बरोबर. नदीपात्रात सोडता येत होतं. बरोबर. पण तो केंद्र सरकारने आता ते नियम खूप कडक केलेत आणि 10 BOD असलेलं पाणी सिवेजचं ट्रीट केलेलं पाणी नदीपात्रात सोडता येईल. म्हणजे आता प्लांट सगळे अपग्रेड करायला लागणार आहेत. त्यामुळे ते सगळे कामं आपण त्याच्यामध्ये धरलेली आहेत. सरस्वती नाल्याचा माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न होता. अशा सगळ्याच गोष्टी ज्या गटारांचं पाणी जाऊन गोदावरी नदीमध्ये मिसळतंय त्याच्यावरती आपण नमामि गंगेच्या प्रकल्पामध्ये आपण अनेक कामं धरलेली आहे. काही पूल आहेत की ते खूप त्याच्यामुळे पूर येतोय, त्याच्यामुळे अडथळा होतोय, तर ते देखील आपण नव्याने ते पाडून आपण उभारण्यासाठी सूचना त्याच्यामध्ये केलेल्या आहे. मागच्या वर्षी मी अमेरिकेमध्ये गेले होते, तुम्हाला सांगते, तर पेन्सिल्व्हानियामध्ये, आणि तेव्हा त्या ठिकाणी पिट्सबर्गमध्ये 2 नद्यांच्या संगमावरती खूप छान पद्धतीने संगम तो डेव्हलप केलेला होता. माझ्या मतदारसंघामध्ये गोदावरी आणि नंदिनीचा संगम येतोय, तर तेच सगळे फोटोग्राफ्स आणि तशा पद्धतीचं त्याला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून त्या नमामि गंगेच्या प्रकल्पामध्ये देखील मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. आणि नाशिक शहरामध्ये औद्योगिक वसाहतीचा विकास व्हायला पाहिजे, मोठी इंडस्ट्री यायला पाहिजे, ही माझी मनापासूनची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. मी कायम मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी ह्या सर्व विषयांवरती चर्चा करत असते. उद्योगमंत्र्यांना मी अनेक वेळा भेटत असते. आणि अजून सांगते की नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं एज्युकेशन हब हो बघतंय. बरोबर. आणि त्यामुळे परवा राज्यपाल आले होते, तेव्हा मी त्यांना विनंती केलेली होती की एखादं IIT सारखं एखादं सेंटर जे आहे किंवा नायपर असेल, एम्स असेल, अशा पद्धतीचे काही सेंटर्स जे आहेत ते देखील नाशिक शहरामध्ये यायला पाहिजे. मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेजसाठी मी प्रयत्न केला होता, अनेक पत्र दिला होता, त्याचा पाठपुरावा केला होता. मला आनंद होतोय आता शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. तशाच पद्धतीचे अजून काही महाविद्यालय नाशिक शहरामध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून सर्व दिशेने नाशिकची प्रगती होऊ शकते. तुम्हाला सांगते की केंद्र सरकारने सुरत चेन्नई महामार्गाला मंजुरी दिलेली आहे. समृद्धी महामार्ग झालेला आहे. समृद्धी महामार्गामुळे आता काही दिवसानंतर आपण मुंबईशी 1-1.5 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचू शकतो, ही परिस्थिती होणार आहे. आणि चेन्नई सुरत ह्या हायवेमुळे, समृद्धी हायवेमुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्रातल्या व्यापाराच्या संधी ज्या आहेत ह्या नाशिक शहराला खुल्या होणार आहे. लॉजिस्टिक पार्क जे आहेत हे सुरत चेन्नई हायवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण डेव्हलप करू शकतोय. आणि नाशिकच्या विकासाच्या जी गती जी आहे ही पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये नाशिक हे खूप चांगल्या पद्धतीने अजून प्रगत होऊ शकेल. आता पाण्याबद्दल बोलला होता तुम्ही थोड्या वेळापूर्वी, तर मग जेव्हा पाणी सोडायचा विषय आला तेव्हा तुम्ही फक्त नाशिक मध्येचा विचार न करता पूर्ण नाशिक जिल्ह्याचा विचार केला होता, तर त्या मागची नेमकी भावना काय होती? पाणी प्रश्न हा काही फक्त कुठल्या एका मतदारसंघाचा असू शकत नाही. बरोबर. हा महाराष्ट्राचा विषयावरती मी कायम त्याच्यावरती बोलत असते. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये मी राहते, माझ्या जिल्ह्यातले शेतकरी जर जगले तर आमचं गाव चांगलं राहील, आमचं शहर चांगलं राहील. माझ्या शेतकऱ्यांच्या जर द्राक्षाच्या बागा उकडून फेकायला लागल्या तर आमच्याकडे बाजारपेठांमध्ये विकत घ्यायला कोण गेलं? शेतकरी आहे म्हणून आमच्या बाजारपेठा चालू आहे. आणि त्यामुळे मागच्या 4-5 वर्षांपूर्वी जेव्हा पाणी सोडण्याचा धरणातला विषय आला होता तेव्हा मी तुम्हाला सांगते की धरणाचे उघडलेले गेट, पाणी सोडलेलं मी थांबायला लावलं. ते जर पाणी थांबायला लावलं नसतं तर मी तुम्हाला सांगते की दिंडोरी आहे, निफाड आहे, येवला आहे, ह्या सगळ्या नाशिक तालुका, ह्या सगळ्या तालुक्यांमधल्या द्राक्षाच्या बागा ह्या उखडून फेकायला लागल्या असतात. बरोबर. कारण जर त्या बागांना पाणी मिळालं नसतं तर ती बाग उखडून फेकायला लागली असती. आणि 1 एकरामध्ये द्राक्षाची बाग उभी करायला 12 लाख रुपये लागतात. आमचा शेतकरी परत कधीच त्यातनं वर आला नसता. आणि त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये होतो. सत्तेमध्ये असताना मी आक्रमक होऊन त्यावेळेसचे आमचे मंत्री गिरीश महाजन साहेब होते, इरिगेशन मंत्री, त्यांच्याकडनं मी ते परत निर्णय करून घेतला आणि उघडलेले गेट बंद करायला लावले. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगते की गेल्या 2015 पासून मी पाणी प्रश्नावरती नाशिकच्या कायम लढते. आता काल परवा पण कोर्टाचा निकाल आला, आपण बघितलं असेल की समन्वय पाणी वाटपाचा कायदा, त्याच्यावरती मी बोलत असते. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असतो, नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न असतो, नगर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न जो असतो, हे एकमेकांना आता ह्या समन्वय पाणी वाटपाच्या कायद्याच्यामुळे जोडलं गेलेलं आहे. त्या सर्वच विभागांचा अभ्यास करून
मी त्याच्यावरती प्रश्न उठवत गेलेली आहे की मराठवाड्याला पिण्याला पाणी द्यायला आमचा विरोध नाही, पण जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये चालणाऱ्या 8 साखर कारखाने आणि त्या 8 साखर कारखान्यांमध्ये येणारा ऊस हा फ्लड इरिगेशनने शेतीने केला जातो. आमच्या द्राक्षाचा बागायतदार जो आहे हा ड्रिप इरिगेशनने शेती करतात. ते अतिशय सूक्ष्म पाण्याचं नियोजन करतात, म्हणजे त्यांचा रेट ऑफ इव्हॉपरेशन देखील ते कॅल्क्युलेट करतात आणि मग पाण्याचं आवर्तन ते देतात. बरोबर. एवढा प्रगतशील आमच्या नाशिक जिल्ह्यामधला शेतकरी आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. मग मराठवाड्यामध्ये जर पाण्याचा दुष्काळ असेल, पाणी कमी असेल, तर त्याही ठिकाणी फ्लड इरिगेशन ऊसाची शेती होऊ नये बरोबर. त्याच्यासाठी मी सातत्याने त्या विषयावरती बोलत गेले. पण ते वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय पक्षाच्या लोकांचे साखर कारखाने ते त्या ठिकाणी असल्या कारणाने ह्या विषयावरती नीट नियंत्रण येऊ शकलेलं नाहीये. पण मी तुम्हाला सांगते की माझ्या लढ्यामुळे पूर्वी काय करायचे की जायकवाडीच्या मृत साठ्यामधून देखील उपसा केला जायचा. बरोबर. जायकवाडीमध्ये मृत साठा काही छोटा नाहीये, 24 TMC एवढा मृत साठा आहे, म्हणजे अख्खा मराठवाडा पाणी पिले एवढा मृत साठा आहे. अरे बाप. आणि जे अतिशय दुष्काळ प्रवण वर्षामध्येच त्याचा वापर करू शकतो, तिची विशिष्ट परवानगी MWRA कडनं घ्यायला लागते, नंतर वापरता येऊ शकतो. पण ते उपसा करून चोरीने ह्या शेतीसाठी वापरला जात होता. आणि मग दरवर्षी परत त्या समन्वयी पाणी वाटपामुळे आम्हाला ते 24 TMC मृत साठा पण भरून द्यायला लागायचा नाशिक जिल्ह्यातनं पाणी सोडून, आणि परत त्यांना पिण्यासाठी पण. मग ह्याच्यावरती आवाज उठवल्यानंतर आता ते मृत साठ्यामधून त्यांना आपण पाणी वापरू देत नाही. त्यामुळे ते नाशिककरांचं हक्काचं पाणी हे त्याच्यातनं मी वाचवलेलं आहे. आता जो 2026 मध्ये कुंभमेळा येतोय, तो आपल्या व्यावसायिकांकरता कोणती संधी घेऊन येईल असं वाटतंय तुम्हाला? व्यावसायिकांच्यासाठी तर खूप खूप संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणू शकतो. गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज असते सिंहस्थ म्हणजे. कारण पर्यटनाला गती मिळते, नागरिक येतात म्हणजे कुठं ना कुठं व्यापारपेठेमध्ये खरेदी करतात, हॉटेल व्यवसायाला खूप मोठ्या त्याला हे मिळू शकते, टूर्स अँड ट्रॅव्हल्सला त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती मिळू शकते, फोटोग्राफ, म्हणजे असं कुठलंच क्षेत्र नाहीये. बरोबर. म्हणजे जेव्हा 1-2 कोटी लोक देशभरामधून जागतिक स्तरावरून आपल्या शहरामध्ये येतात, मग तेवढं टर्नओव्हर सगळंच वाढून जातं. बरोबर. त्यामुळे सिंहस्थाच्या माध्यमातून सिंहस्थाच्यामुळे शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या फंड्समुळे शहराचा तर विकास होतोच, शहर अधिक सुंदर बनतं बरोबर. आणि व्यवसायाला देखील एक मोठी गती मिळून जाते. आणि ती 2-3 वर्ष जी असते ही नव उद्योजकांना तर एक मोठी संधी उपलब्ध करून जातात.